नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। एका छोट्याशा गावात अनिका नावाची तरुणी राहायची। ती कॉलेजला जायची, खूपच सुंदर, हुशार आणि स्वभावाने निरागस होती। घरच्यांनी तिचं लग्न गावातीलच राहुलसोबत लावून दिलं होतं। राहुल साधासुधा, चांगल्या स्वभावाचा होता, पण तो बराच वेळ कामानिमित्त शहरात असायचा। राहुल नसताना अनिकाला एकटेपणा जाणवायचा। त्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या तरुणाने तिच्याकडे ओढ निर्माण केली। अजय आकर्षक, बोलका आणि जास्त वेळ घरात असायचा। त्याच्या गोड बोलण्याने अनिकाला आपलंपण मिळाल्यासारखं वाटलं। सुरुवातीला फक्त बोलण्यातून जवळीक झाली, पण हळूहळू त्यांच्या नजरेतून एक वेगळं नातं जन्माला आलं। एकमेकाशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागले। त्यांचं नातं मात्र गुपित आणि अनैतिक होतं, कारण अनिका विवाहित होती। जरी अजयवर तिचं मन जडलं होतं, तरी तिच्या मनात अपराधगंड होता। रात्री ती देवाजवळ बसून विचार करायची, मी चुकीचं तर करत नाही ना? राहुल इतका विश्वास ठेवतो माझ्यावर। एक दिवस राहुल अचानक सुट्टी घेऊन घरी आला। त्याने अनिका आणि अजयला बोलताना पाहिलं। त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण त्याने काहीही न बोलता अनिकाला डोळ्यांनीच विचारलं। त्या क्षणी अनिकाचं मन हेलावलं। तिला जाणवलं की ती जे करत आहे ते क्षणिक आकर्षण आहे, पण राहुलसोबतचं तिचं खरं आयुष्य आहे। तिनं अजयला भेटून ठामपणे सांगितलं, हे नातं चुकीचं आहे। तू मला क्षणभराचं सुख देऊ शकशील, पण माझं आयुष्य नाही। मला माझ्या पतीच्या विश्वासाला तडा द्यायचा नाही आहे। अजयच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांतपणे निघून गेला। अनिका परत राहुलकडे वळली। तिने त्याला सर्व काही सांगितलं। राहुलने तिला माफ केलं, पण स्पष्ट केलं की विश्वास परत मिळवण्यासाठी वेळ लागेल। अनिकाने शपथ घेतली की आता कधीच चुकीच्या नात्यात अडकणार नाही। मित्रांनो, अनैतिक नातं कितीही गोड वाटत असलं तरी ते शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करणारं असतं। खरं नातं तेच जे विश्वास, संयम आणि निष्ठेवर टिकून राहतं। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत। तोपर्यंत धन्यवाद।